ठाणे आणि लगतच्या पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठाणे येथील 900 खाटांचं अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयाच्या प्रकल्पाचं कामकाज अत्यंत वेगाने आणि फास्ट ट्रॅक पद्धतीने पूर्ण करण्यात यावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीमध्ये दिले आहेत। उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या सद्यस्थितीचा आणि आतापर्यंत झालेल्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे। यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, संजय राठोड, प्रताप सरनाईक यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आसिम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सेना, आरोग्य विभागाचे सचिव ई रवींद्रन, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यावेळी उपस्थित होते। प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यातील कामांची गती वाढवत असतानाच प्रशासकीय पातळीवरती दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही याची दक्षता घ्यावी असं त्यांनी यावेळी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं आहे। रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असून वीज जोडणी अभावी रुग्णालयाचं काम सुरू करता येत नसल्याचा मुद्दा यावेळी चर्चेत आल्यानंतर रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असणारी वीज जोडणीची सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले आहेत। याशिवाय रुग्णालयाच्या इमारतींची नियमित व उच्च दर्जाची स्वच्छता, रुग्णालयात लागणाऱ्या अद्ययावत वैद्यकीय यंत्रसामुग्रीची तातडीने खरेदी तसेच काही दिवसांपूर्वी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली 1078 नवीन पदं वेळेत भरण्याची संपूर्ण प्रक्रिया गतिमान करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाखो सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी अन्यत्र कुठेही धाव घ्यावी लागणार नाही, तर त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात अत्याधुनिक सर्वसमावेशक वैद्यकीय उपचार विनामूल्य मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे।